तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील पश्चिम घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघमलाई धबधब्याला पूर आलाय। प्रशासनाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पर्यटकांसाठी धबधब्याच्या परिसरात प्रवेश थांबवलाय। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय, तर पुढील सूचना मिळेपर्यंत या धबधब्यावर प्रवेश बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। तामिळनाडूच्या दिंडीगुल शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली। भारतीय हवामान विभागानं तामिळनाडूतील चेन्नईसह अनेक जिल्ह्यांसाठी हवामानाचा इशारा जारी केला होता। चक्रीवादळ सदृश स्थितीमुळे या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्यानुसार दिंडीगुल शहराच्या अनेक भागांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यानं मोठं नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीत 1 लाखाहून अधिक केळीची झाडं उन्मळून पडली आहेत। ऐन काढणीच्या वेळी केळी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत सापडलेत, तर हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तिथल्या क्षिप्रा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदीचं पाणी वाढल्यामुळे रामघाटावर काही भाविक अडकले होते, मात्र वेळीच केलेल्या बचाव कार्यामुळे पाण्यात अडकलेल्या 6 भाविकांना सुरक्षा पथकांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले। पावसामुळे नागरिकांनी नदीकाठी जाणं टाळावं असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय। उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरात अनेक भागांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक सखल आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचलंय। यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि वाहतुकीवर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झालंय, तर रस्त्यांवर गुडघ्या इतकं पाणी साचलंय। पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। अभिनेता सोनू सूदनं पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला। त्यांनी फिरोजपूर जिल्ह्यातील गट्टी रोजोके या पूरग्रस्त गावाचा दौरा केला। तिथं नदीला आलेल्या पुरानं गावातील अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालंय, त्यांचं जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत झालंय। यावेळी सोनू सूद यांनी स्वतः पीडित लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसंच त्यांनी कुटुंबांना गरजेच्या वस्तूंचं वाटपही केलंय। यात अन्नधान्य, कपडे आणि इतर मूलभूत गरजांच्या सामानाचाही समावेश होता। नवी दिल्लीमधील ITI गुणवंतांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मोदींनी दिल्लीत 62,000 कोटी रुपयांच्या विविध योजनांचं अनावरण केलं। सर्व योजना युवकांसाठी असल्याची माहिती आहे। युवकांवर केंद्रित असलेल्या उपक्रमाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडालाय। पंतप्रधान मोदी स्वतः प्रचाराच्या रिंगणात उतरलेत। आजकाल लोकनेते चोरण्यात काही जण व्यस्त आहेत असा टोला मोदी यांनी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना नाव न घेता लगावलाय। कर्पूरी ठाकूर यांना नागरिकांनी लोकनेता बनवलं। लोकनेता ही पदवी खरोखरच कर्पूरी ठाकूर यांच्यासाठी योग्य आहे। आजकाल लोकनेता ही पदवी चोरण्याचा प्रयत्न सुरू आहे। नागरिकांनी जागरूक राहा असं आवाहन मोदी यांनी नागरिकांना केलं। उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे। या स्फोटात 2 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 7 जण जखमी झालेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोचिंग सेंटरच्या तळघरात असलेल्या सेप्टिक टँकमध्ये मिथेन वायूचं प्रमाण वाढलं। मिथेन वायूचं प्रमाण वाढल्यामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली गेली आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळही उडाली। सोबतच जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। केंद्रीय उपभोक्ता संरक्षण प्राधिकरण यांनी दृष्टी IAS या संस्थेवर 5 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। दृष्टी IASने चुकीचा प्रचार केल्याचा ठपकाही ठेवलाय। UPSC सेवा परीक्षा 2022च्या निकालाबाबत भ्रम पसरवणारी जाहिरात केल्याचा आरोप दृष्टी IASने केलाय। CCPA यांनी दृष्टी IAS संस्थेनं परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे संस्थेचं योगदान आणि सिलेबस बाबतची माहिती लपवल्याचा आरोप केलाय। गेल्या वर्षी देखील असं प्रकरण या संस्थेबाबत घडलं होतं। आता CCPAनं जाहिरात देताना संस्थांना संपूर्ण माहिती देणं बंधनकारक केलंय। सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं चांगले लोकही घाबरलेत अशी प्रतिक्रिया शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली आहे। आम्ही एखादं चांगलं काम करायला गेलो तर आम्हालाही त्रास दिला जाऊ शकतो। सोनम वांगचुक यांच्यावरील अशा प्रकारची कलमं काढून टाकायला हवीत। सोनम वांगचुक यांना जेलमधून सोडून द्यावं, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे।
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्यानं केलेल्या गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानं रामलीला कार्यक्रमादरम्यान डान्सरवर पैसे उधळले आणि त्यानंतर त्याला विरोध केल्यानं पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अमितेश शुक्ला याला अटक केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यात एका व्यक्तीनं त्याच्या 4 लहान मुलांसह यमुना नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी बॉयफ्रेंड सोबत पळून गेल्यानंतर त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नदीत उडी मारण्यापूर्वी तरुणानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो त्याच्या बहिणीला पाठवला. या व्हिडिओमध्ये त्यानं ढसाढसा रडत त्याची व्यथाही मांडली आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. आता वाहनांमध्ये फास्टॅग नसल्यास तुम्हाला दुप्पट टोल शुल्क भरावं लागणार नाही. आता जर चालकाचा फास्टॅग सुरू नसेल तर तो UPI द्वारे टोल भरू शकतो. या दरम्यान त्याला टोल शुल्काच्या 1.5 रक्कम भरावी लागेल. केंद्रीय मंत्रालयानं शुक्रवारी नवीन नियमाबाबत अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन प्रणाली 15 नोव्हेंबर पासून लागू केली जाणार आहे. गोव्यात आप स्वबळावर सरकार स्थापन करेल असा विश्वास दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. राज्यातील जनतेचा भाजपा आणि काँग्रेसवरील विश्वास उडालाय. दोन्ही पक्षांकडून राज्यातील जनतेला अजिबात आशा राहिलेल्या नाहीत. 2027 मध्ये गोव्यात आप स्वबळावर सरकार स्थापन करेल. केजरीवाल 3 दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत आणि याच वेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. गोव्यात आगमन होताच त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक तयारीचा आढावाही घेतला. काँग्रेस पक्षानं देशाची माफी मागायला हवी. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा राजनैतिक पासपोर्ट जप्त करावा आणि राहुल गांधी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करावी अशी मागणी भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केली आहे. अलीकडेच राहुल गांधी यांनी कोलंबिया दौऱ्यादरम्यान भारत सरकारवर टीका केली होती. परदेशात जाऊन भारत सरकारवर टीका केल्यावरून भाजप नेते राहुल गांधीवर निशाणा साधतायत आणि आपण चीनप्रमाणे लोकांना दडपून ठेवू शकत नाही, हुकुमशाही पद्धतीने देश चालवू शकत नाही असंही राहुल गांधींनी म्हटलं होतं. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवारांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना याबाबतचं त्यांनी पत्र दिलंय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रानं मदत करावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. या शेतकऱ्यांना मदत करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करण्याची त्यांनी पत्रातून मागणी केली आहे. नेपाळमधील हिंसाचारानंतर आता नैसर्गिक आपत्तीचं मोठं संकट नेपाळ समोर उभं राहिलंय. सततच्या पावसामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान नेपाळला पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जारी केलेल्या सूचनेनुसार शनिवार ते सोमवारपर्यंत सर्व वाहनांना काठमांडूच्या खोऱ्यात प्रवेशबंदी केली आहे. तसंच नागरिकांना बाहेर पडण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. बल्गेरियात पूर आणि बर्फवृष्टीमुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. समुद्राच्या किनाऱ्यावर आलेल्या विनाशकारी पुरामुळे 3 लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिकांना बेघर व्हावं लागलंय. सरकारनं तातडीने आणीबाणी घोषित करून नौदलाला मदत कार्याला लावलंय. देशाच्या वायव्य भागातील बाल्कन रेंजमध्ये दुसऱ्या दिवशीही तीव्र बर्फवृष्टीचा तडाखा बसलाय. ओल्या बर्फामुळे अनेक गावांमध्ये वीज खंडित झाली असून रेल्वे मार्गावर झाडं कोसळल्यानं वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. तर काही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्पही आहे. रशियाने युक्रेनच्या रेल्वे स्थानकावर ड्रोन हल्ला केल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे. कीवच्या ईशान्येकडील शोस्तका शहरात झालेल्या या हल्ल्यात 30हून अधिक लोक जखमी झालेत. रशियानं एका पाठोपाठ एक अशा 2 प्रवासी गाड्यांना या हल्ल्यात लक्ष्य केलं होतं. हल्ल्यानंतर एका डब्याला आग लागल्याचे फोटो सुद्धा समोर आलेत. दरम्यान चौथ्या हिवाळ्यापूर्वी रशियानं युक्रेनचे रेल्वे नेटवर्क आणि वीज जाळ्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढवले असल्याचंही दिसतंय. इस्रायलच्या गाझा युद्धाविरोधात युरोपातील अनेक देशांमध्ये मोठे मोर्चे आयोजित करण्यात आलेत. स्पेन, इटली आणि पोर्तुगालमध्येही निदर्शनं होणार असून स्पेनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरात
बार्सेलोनामध्ये सुमारे 70,000 लोक रस्त्यावर उतरलेत। मानवतावादी मदत घेऊन गेलेल्या जहाजाला इस्रायलनं अडवल्यामुळे युरोपात संतापाची लाट उसळली आहे। तर बार्सेलोनाच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येनं कुटुंबांनी सहभाग घेत पॅलेस्टिनी ध्वज फडकवले। या आंदोलकांचा विश्वास आहे की या मोर्चामुळे युरोपियन नेत्यांवर इस्रायल विरोधात कठोर भूमिका घेण्यासाठी दबाव येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर हे 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत। पंतप्रधान स्टारमर यांचा हा भारताचा पहिलाच अधिकृत दौरा असेल। या भेटी दरम्यान दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल। जपानला पहिली महिला पंतप्रधान मिळणारे सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाजी यांची अध्यक्षपदी निवड केली आहे। जपानमध्ये बहुमत असलेल्या पक्षाचा अध्यक्षच पंतप्रधान होतो, त्यामुळे त्या पुढच्या पंतप्रधान होतील हे जवळपास निश्चित आहे। ताकाजी या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या जवळच्या मानल्या जातात। शिंजो हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेत। गेल्या 5 वर्षात जपाननं 4 पंतप्रधान पाहिलेत। ताकाजी या जपानच्या 5व्या नेत्या असतील। माजी पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी यांच्या मुलाचा पराभव करून ताकाची यांनी निवडणूक जिंकली आहे। डोनाल्ड ट्रम्प आता बांगलादेशात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। बांगलादेशच्या पूर्वेला असलेल्या सेंट मार्टिन बेटावर एक रिसॉर्ट बांधण्याची त्यांची योजना आहे। परदेशी लोकांसाठी इथे एक विशेष झोन स्थापन केला जाईल असा ट्रम्प यांचा यामागचा बेत आहे। बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी नुकतीच न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांची भेट घेतल्याची माहिती आहे। त्यात सेंट मार्टिनवरही चर्चा झाली आहे। या बेटाला अमेरिकन रिसॉर्ट म्हणून विकसित करण्याच्या पैलूंना अंतिम स्वरूप देण्यात आलंय। बांगलादेश ट्रम्प यांना हे बेट भाड्याने देईल अशी सुद्धा माहिती आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरलेत। यामुळे अमेरिकेमधील शटडाऊन अद्यापही उठलेलं नाहीये। रिपब्लिकन समर्थित विधेयकाला सिनेटमध्ये 54 मतं मिळाली। विधेयक मंजूर होण्यासाठी 60 मतांची आवश्यकता आहे। हे विधेयक मंजूर होण्यासाठी ट्रम्प यांना डेमोक्रॅटच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे। शटडाऊनमुळे सरकारी संस्था सध्या बंद आहेत। सिनेट आठवड्यापुरतं तहकूब झालंय। शटडाऊन सोमवारपर्यंतही चालू राहू शकतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 कोटी टन कोळसा विक्री जाहीर करणार आहेत। कोळसा उद्योगाला पुनरुज्जीवित करणं हा या विक्रीचा उद्देश आहे। ज्या 20 प्रकल्पांना हा कोळसा पुरवला जातो त्यापैकी बहुतेक 10 वर्षांच्या आत कोळसा वापर पूर्णपणे थांबवणार आहेत। बाजारातील मागणी कमी होत असताना इतका कोळसा कोण खरेदी करणार हा प्रश्न ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर उपस्थित होतोय। हवामान बदलाकडे दुर्लक्ष करत इतका कोळसा जाळल्यास 1 अब्ज टनाहून अधिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होण्याचीही शक्यता आहे। हमासनं युद्ध थांबवण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेला सहमती दर्शवली आहे। गाझामधील सत्ता सोडण्यास आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व ओलिसांना मुक्त करण्यास तयार असल्याचं हमासनं स्पष्ट केलंय। हमासकडून सहमती मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी तातडीने इस्रायलला बॉम्ब हल्ला थांबवण्याचे आदेश दिलेत। ओलिसांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता असल्याचं ट्रम्प म्हणालेत। दरम्यान गाझामध्ये परदेशी प्रशासनाचा सहभाग आणि शस्त्र खाली ठेवणं या मुद्द्यांवर हमास अजूनही पूर्णपणे सहमत नाहीये। त्यामुळे गाझामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी नागरिकांना अजून थोडा वेळ वाट पाहावी लागू शकते। तर हमासच्या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी स्वागत केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिलेल्या शांती समझोत्याला हमासनं प्रतिसाद दिला आणि याच निर्णयाचं स्वागत केलं जातंय। संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्ज आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। गाझा पट्टीमध्ये इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 7 पॅलेस्टिनी नागरिकांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आलेत। रस्त्यावर जमलेल्या लोकांच्या एका गटाला इस्रायलनं लक्ष्य केलं होतं। यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला होता। या मृतदेहांना अल अक्सा शहीद रुग्णालयात आणण्यात आलं होतं। त्यानंतर शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या परिसरामध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रार्थना आयोजित करण्यात आली। ट्रम्प यांच्या शांतता योजनेवर हमासचं उत्तर येण्यापूर्वीच हा हल्ला झाला होता।
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने दिलेल्या माहितीनुसार गाझा पट्टीमध्ये या वर्षात आतापर्यंत कुपोषणाशी संबंधित 400 मृत्यूंची पडताळणी झाली आहे। यात 101 मुलांचा समावेश असून त्यापैकी 80 मुलं 5 वर्षांखालील आहेत। सध्या गाझामध्ये कुपोषण स्थिर करण्यासाठी केवळ 4 केंद्र कार्यरत आहेत। उपचारासाठी आवश्यक असलेल्या पोषण आहाराचा गंभीर तुटवडा आणि आरोग्य सुविधांमध्ये जागेचा अभाव यामुळे आरोग्य सेवेसमोर मोठी आव्हानं उभी आहेत।